कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसानं उसंत घेतली होती. पश्चिम भागातही पाऊस नसल्यानं धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक कमी झाल्यानं धरणांमधून नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात बदल झालाय. ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. आज सकाळी कोल्हापूर शहरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारी काही काळ जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर जास्त होता. यामुळे पंचगंगेची कमी होत असलेली पाणी पातळी दुपारी 2 नंतर संथ गतीनं वाढायला सुरुवात झाली. आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 17 फूट 1 इंचावर होती. दुपारी 2 पासून सायंकाळी 6 पर्यंत 4 इंचांनी पाणी पातळी वाढली असून अजून जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात उद्या गुरुवार आणि शुक्रवारी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय.